सो स्टुडंट्स, आता आपण बघू पास्ट परफेक्ट टेन्स. तर एखादी जी घटना आहे, एखादी ॲक्शन जर पास्टमध्ये कंप्लीट झालेली असेल, त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्स यूज करतो. जसं की मी शाळेत गेलेली होती, किंवा मी गाणं गायलेलं होतं, तिने फ्लावर्स आणलेले होते. तर हे काय आहे की पास्टमध्ये ह्या ज्या ॲक्शन्स आहेत त्या कंप्लीट झाल्या आहेत, त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी मी यूज करणार पास्ट परफेक्ट टेन्स. सो मग पास्ट परफेक्ट टेन्स साठी सुद्धा एक फॉर्म्युला आहे, दॅट इज ॲज युजल सब्जेक्ट असणार आहे. देन आता आपण इथे हेल्पिंग वर्ब यूज करणार हॅड. सो सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. मग आता मला जर निगेटिव्ह करायचं, मला म्हणायचं की मी शाळेत गेलेली नव्हती, तर मी काय करणार सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट हे यूज करणार. आता बघू याचं सेंटेन्स कसं बनवायचं. तर सेंटेन्ससाठी समजा मी घेतलं स्नेहा. स्नेहा त्यानंतर काय यूज करायचे हॅड. सो हॅड देन V3. तर V3 सपोज मी V1 घेतलं गो. गोचं V2 असते वेंट आणि V3 असते गॉन. सो स्नेहा हॅड V3 म्हणजेच गॉन टू स्कूल. आता निगेटिव्ह करायचं, तर निगेटिव्ह साठी पण स्नेहा त्यानंतर हॅड देन आपण यूज करणार नॉट गॉन टू स्कूल. ओके. सो स्नेहा हॅड गॉन टू स्कूल, स्नेहा हॅड नॉट गॉन टू स्कूल. मग आता मराठीमध्ये मी काय म्हणणार, तर काय म्हणणार स्नेहा देन शाळेत गेलेली होती, किंवा स्नेहा शाळेत गेलेली नव्हती. ओके. स्नेहा शाळेत गेलेली होती किंवा स्नेहा शाळेत गेलेली नव्हती. इथे आपण हॅड यूज केलं आणि V3 यूज केलं. तर हा झाला आपला पास्ट परफेक्ट टेन्स. तर असंच तुम्ही मी गाणं गायलेलं होतं, मी जेवण केलेलं होतं, किंवा मी तिथे गेलेली होती, किंवा तो तिथे गेलेला होता, त्याने हे केलेलं होतं, ते केलेलं होतं, असं काही जरी तुम्हाला यूज करायचं की ज्या पास्टमध्ये कंप्लीट झालेल्या ॲक्शन आहेत, तर तेव्हा तुम्ही पास्ट परफेक्ट टेन्स यूज करणार. आता त्यानंतर पास्ट टेन्सचा सगळ्यात लास्ट जो टेन्स आहे तो आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता जो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे तो आपण कधी यूज करणार आणि त्याचा फॉर्म्युला काय. तर बघा, आता हा जो टेन्स आहे हा आपण कधी यूज करतो, अशा ज्या ॲक्शन्स आहेत ज्या पास्टमध्ये कंप्लीट झाल्या होत्या आणि त्या पास्टमध्ये काही दिवस कंटिन्यू सुद्धा होत्या, त्यासाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्स यूज करणार. आता तुम्हाला वाटेल की अशा कोणत्या घटना आहेत ज्या पास्टमध्ये कंटिन्यू पण होत्या आणि पूर्ण पण झालेल्या होत्या. तर जसं की आपण म्हणतो ना की मी शाळेत जात आलेली होती, किंवा मी तिथे जात आलेली होती, मी गाणं गात आलेली होती. तर इथे काय आहे, पास्टमध्ये ह्या ज्या ॲक्शन आहेत त्या कंप्लीट पण केल्या, तुम्ही गाणं गात आलेले होते म्हणजे पास्टमध्ये पण म्हटलं आणि कंटिन्यू पण ठेवलं होतं. तर अशा ज्या ॲक्शन्स आहेत त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भूतकाळ यूज करतो. मग त्यासाठी काय फॉर्म्युला आहे, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. देन नेगेटिव्हसाठी सब्जेक्ट प्लस हॅड देन नॉट देन बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. आता बघा, पास्ट परफेक्ट आहे म्हणून हॅड आणि कंटिन्यू आहे म्हणून V4, म्हणजे
म्हणजे दोन्ही पण आले, परफेक्टचं हेल्पिंग वर्ब आलं आणि कंटिन्युअसचं जे आहे V4 आपण यूज केलं म्हणजे VING. मग आता याचं सेंटेन्स कसं बनवायचं? सो या सेंटेन्सला आपण इकडे कन्व्हर्ट करू. जसे की स्नेहा had then been going to school. हे झालं आपलं फर्स्ट सेंटेन्स. देन स्नेहा had not been going to स्कूल. राईट. आता मराठीत काय म्हणायचं? तर बघा, स्नेहा देन शाळेत जात आलेली होती. त्यानंतर स्नेहा शाळेत जात आलेली नव्हती. तर आपण म्हणणार स्नेहा शाळेत जात आलेली होती, स्नेहा शाळेत जात आलेली नव्हती. मी हे करत आलेली होती, मी ते करत आलेली नव्हती. तर असं आपण हॅड, बीन आणि V4 यूज करून पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे जे आहे ते सेंटेन्स करू शकतो. तर इथे आपला पास्ट टेन्स सुद्धा कंप्लीट झाला. आता त्यानंतर आपण बघणार आहे फ्युचर टेन्स.